इथे आल्यावर सिंपल एक फाईल घ्या, न्यू फाईल. सो welcome.py ही फाईल तिथे सेव्ह केली आपण. ओके, welcome.py. इथे प्रिंट लिहा, सेम लाईक सी प्रोग्रामिंग सारखंच, फक्त प्रिंटएफच्या ऐवजी इथे प्रिंट लिहायचं आपल्याला. हॅलो, राईट क्लिक करा, इथे लिहा रन पायथन फाईल इन टर्मिनल. ओके, काय रन पायथन फाईल इन टर्मिनल. हे कधी येणार, जर तुम्ही पायथनचं एक्सटेन्शन डाउनलोड केलं असेल तर. इथे आलं बघा, हॅलो, कळलं. हे वर्क होतं का पहिले चेक करून घ्या. याला जेव्हा क्लिक केलं, इथे बघा याच्यावर गेलं का असं सगळं दिसतं आपल्याला. हे फंक्शन, डिफाईन, प्रिंट, थोडं डिटेलमध्ये बघू गोष्टी काय असतात. म्हणजे हे त्यांनी लिहून ठेवलं आहे. फंक्शन हे जे ना, हे नाव, डिफाईन, प्रिंट, हे त्यांनी बनवलं. हे काय लिहिलं आहे बघा खाली इथं असं सगळं. हे SCP, कोलन, STR, नन, न्यू लाईन वगैरे हे त्यांनी बाय डिफॉल्ट दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक लाईन न्यू लाईनला ॲटोमॅटिक येते, कळलं. सीमध्ये आपल्याला स्लॅश टाकावी लागायची, कळलं. हे त्यांनी इनबिल्ट कोड लिहिला सगळा. फाईल, सपोर्ट, रायटर, हा सिस्टीम लेवलचा कोड आहे, हा आपल्या कामाचा नाही आहे. फक्त तुमच्या माहितीसाठी जो आपल्या ओळखीचा आहे तो दाखवतोय. क्लिअर. व्हॅल्यूज, कोलन, ऑब्जेक्ट, इथे पण सगळ्या क्लास. आता हा प्रिंट आहे ना, हा एक ऑब्जेक्ट आहे. काय आहे, मग कुठल्या क्लासचा ऑब्जेक्ट असेल बरं, दाखवतो तुम्हाला मी. प्रिंट टाईप, प्रिंट. तुम्हाला हे काय लिहिलं मी, बघूयात काय आहे. काय आलं बघा इथे, काय आलं, नन टाईप. काय आलं, नन टाईप. म्हणजे या प्रिंटला ना एक क्लास आहे, कोणतं नाव आहे त्याचं, नन टाईप नाव आहे, कळलं. व्हॉट इज नन टाईप इन पायथन, कळलं. नन टाईप एक क्लास पण येईल आपल्याकडे. नन टाईप इज व्हॉट, डेटा दॅट रिप्रेझेंट द अब्सेन्स ऑफ द व्हॅल्यू. क्लिअर. ओके, पण तो काय झाला तुमचा एक डेटा टाईप. हा, काय झाला, डेटा टाईप. नन टाईप क्लास सो नन टाईप इज काइंड ऑफ ऑब्जेक्ट. हा काय झाला तुमचा एक, इट्स अ ऑब्जेक्ट. म्हणजे इथे दिसलं का तुम्हाला, काय आलं इथे, नन टाईप हा एक ऑब्जेक्ट आला. क्लिअर. सो याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर मला म्हटले की सपोज सर इंटिजर लिहितो मी, हे बघा इंटिजर टाईप केला, इंटिजर घेतला, काय येतं बघू याची लाईन. काय आलं इथे बघा, काय आलं, टाईप. इथे गेलो मी, प्रिंटमध्ये जातो, फ्लोट लिहितो, काय आला याचा, टाईप. ओके, हा आला टाईप. सो नाव हा टाईप पण एक क्लास आहे. टाईप कोण आहे, पण मग तुम्ही म्हणाल दोघांना टाईपच आहे का. यस, हा जेनेरिक केला यांनी. टाईपमध्ये नंबर पाठवला तो इंटिजरचं काम करतो, टाईपमध्ये फ्लोट पाठवला तर तो फ्लोटचं काम करतो. याला C++ मध्ये टेम्पलेट म्हणतात. काय म्हणतात, टेम्पलेट म्हणतात. ही ती कन्सेप्ट असते. आलं का लक्षात आहे. टेम्पलेटवरनं हे टाईप यांनी बनवलेले आहे. क्लिअर. इथपर्यंत कळलं सगळ्यांना, राईट. ओके. आता टाईप फंक्शन पण वापरलं आहे, टाईप इन व्हॉट. ओके, रिटर्न द टाईप ऑफ द ऑब्जेक्ट ऑर डेटा एलिमेंट. आपण काय रिटर्न केलं इथे, टाईपमध्ये वेन यू राईट टाईप अँड फ्लोट, तुम्हाला याचा पण टाईप मिळाला, कळलं. तो आपल्याला कुठल्या टाईपमध्ये आहे दॅट यू विल गेट ओव्हर हिअर. इथे चेक करूयात काय आलं.
याला डॉक म्हणतात बरं का, जावा डॉक किंवा पायथन डॉक असं म्हणतात याला, हे जे तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. आता सपोज असं करूयात आपण, लक्ष द्या प्लीज. इथे मी लिहितोय n=10. डेटा टाईप लिहिला का याला? नाही ना. टाईप n. काय आला क्लास बघा, कोण आला? इंट आला. f=1.1 प्रिंट. टाईप कोण आला इथे? एफ आला. कोण आला? एफ. काय आला? क्लास फ्लोट आला. हे कळतंय? कुठल्याही टाईपचं तुम्हाला क्लास इथं प्रिंट करून बघता येणार आहे. समजलं इथपर्यंत? क्लिअर? ओके. सो ये हमने क्या प्रिंट किया इधर? टाइप प्रिंट करके देखा. तो यू कैन प्रिंट द टाइप ऑफ एनी डेटा टाइप. एग्जाम्पल यहाँ पे मैं लिखता हूँ सपोज a=true. क्या लिखा मैंने? ट्रू. प्रिंट टाइप ऑफ a. तो ये क्या प्रिंट करेगा? हाँ हाँ, बुलियन आएगा. बुलियन कैसे आता है देख लो एक बार. What is that? Bull. So I am telling you the data type in Python. Clear? अजून पण काही डेटा टाईप आहेत, बरेच आहेत रिअल टाईममध्ये. ओके. जरा म्हणजे तुम्ही जर भविष्यात म्हटलं की मला इमेज वगैरे स्टोअर करायचे आहे डेटाबेसमध्ये वगैरे, कळलं? त्याला पण डेटा टाईप आहेत. ओके. व्हॉट इज द डेटा टाईप टू स्टोअर द इमेज व्हिडिओ इन पायथन? कळलं? ब्लॉब क्लॉब हे आपल्याला याच्यामध्ये असतात. कशामध्ये? SQL मध्ये. कशामध्ये? SQL मध्ये. राईट. सच डेटा टाईप बघतो बरं का, हे जे भविष्यात लागू शकतात आपल्याला. क्लिअर? ये देखो पाइथन डेटा टाइप्स. नंबर, बुलियन, सेट, डिक्शनरी, सीक्वेंस. क्लियर? इंटीजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स. ये आएगा अभी आगे दिखाता हूँ. क्लियर? इसको कब यूज़ करना है, कैसे यूज़ करना है, ये समझ में आना चाहिए. अंडरस्टूड? राईट? ओके. नोटबुक आहे घ्या तिथे एक. आता फक्त मी बेसिक तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय कोणते कोणते डेटा टाईप आहेत आपल्याकडे. तर न्यूमरिकमध्ये काय इंटीजर आहे, फ्लोट आहे, हे तर आपल्या ओळखीचेच आहे. हे बघा, रिअल टाईम एखादी इक्वेशन घेतलंय, कळलं? येस ऑर नो? जे कॉमन आहे ते सोडून मी दाखवायचा प्रयत्न करतोय. इथे काय केलं यांनी? कॉम्प्लेक्स वापरला. हा बघा, हा. लुक ॲट दिस. हे बघा, आता पहिले याचं स्ट्रक्चर कसं आहे आत बघा. हे बघायचं रिअल. ओके. म्हणजे ह्या त्याचे पॅरामीटर्स असतात. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल आणि इमॅजिनरी व्हॅल्यू टाकतो ना आपण. येस ऑर नो? ठीक आहे. तो फॉर्मॅट बघा कसा आहे. ओके. सो म्हणजे जेव्हा तुम्हाला मॅथमॅटिकल काही इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील, सो ॲट दॅट टाईम यू कॅन टेक द हेल्प फ्रॉम दिस डेटा टाईप. विच डेटा टाईप? कॉम्प्लेक्स डेटा टाईप. क्लिअर? हे पुढे जेव्हा वापरू तेव्हा बघू, पण हे माहिती पाहिजे की अशा टाईपचे डेटा टाईप्स इथे आहेत. ठीक आहे. ओके. बघा इथे काय केलं, ह्या व्हॅल्यू दिल्या आपण. राईट? सिम्पल. क्लिअर? 1 + 2.2 बरोबर ना? ओके. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला रिटर्न मिळेल कशात तरी. याला जर मी कॉपी केलं, इथे पेस्ट केलं आणि एका मध्ये घेतलं आणि इथे प्रिंटमध्ये गेलो आणि ला आपण प्रिंट केलं.
काय आलं तेच आलं की नाही, काय आलं आन्सर सेम. म्हणजे यू कॅन स्टोअर दॅट व्हॅल्यू इन सम व्हेरिएबल. नंतर मग ते मी एखाद्या फंक्शनला सुद्धा पास करू शकणार आहे. क्लिअर आलं. हे झालं बेसिक एक कॉम्प्लेक्सचं एक्झाम्पल. अजून काय डेटा टाईप बघितलं आपण इथे, म्हणजे थोडक्यात ओव्हरव्ह्यू घेतो आपण सगळ्या डेटा टाईपचा. लिस्ट पण आपण सेपरेट बघू, ते इथे नाही मिक्स करायचं. स्ट्रिंग पण आपल्याला माहितीच आहे काय असतो तो. डिक्शनरी, बुलियन कळला, सेट कळला आणि टपल वगैरे हे वेगळं होईल. काय आलं कॉम्प्लेक्स नंबर. क्लिअर. सो कॉम्प्लेक्सचेच थोडक्यात हे कळली कन्सेप्ट. येस ऑर नो. ठीक आहे. तर हे लाईक जेव्हा काही मॅथमॅटिकल इक्वेशन असतील, सो दॅट टाईम यू कॅन युटिलाइज दिस तुमच्या कॉलेजच्या एखाद्या वेळेस काय प्रकार करायचा, कॉलेजचं एखादी मॅथमॅटिक्सचं सम असेल ना, कळलं का नाही, ते पायथनमध्ये सॉल्व करायचं. म्हणजे तुम्हाला त्याचा पर्पज कळेल की डेटा सायन्सकडे कसं जायचं आहे. हा लक्षात आहे. कारण की तुम्हाला जर पायथनचा उपयोग जर भविष्यात करायचा आहे ना मशीन आणि डेटा सायन्सला, तर मॅथमॅटिक्स इथे खूप लागेल तुम्हाला. कळलं. स्टॅटिस्टिक्स खूप लागेल. आणि मग ते जे फॉर्म्युला ते जे ॲप्लिकेशन असेल, परम्युटेशन कॉम्बिनेशन जे काय असेल ते थेरी खूप स्ट्रॉंग पाहिजे तुमची. आणि ती थेरीला म्हणजे याच्यात मॅन्युअल वर्क खूप आहे. मग टायपिंगसाठी तो सिंटॅक्स असेल फक्त. कळलं. त्याला तर आपल्याला काही पण मिळून जाईल लगेच. क्लिअर. अंडरस्टूड राईट. ठीक आहे. तर हे झालं बेसिक आपला थोडक्यात डेटा टाईपबद्दल ओव्हरव्ह्यू. टाईप काय आहे, बुलियन काय आहे, फ्लोट कसा वापरतोय आपण, इंटिजर काय वापरतोय, स्ट्रिंग वगैरे इथे लिहिलेली आहे, ही जी लिहिली ती. राईट. ओके. सो एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट इन द पायथन. जे काय लिहिलं ते पायथन. तुम्हाला बघायचं का आणखी नाही, इथे मी लिहितो टाईप ऑफ व्ही. व्हीचा टाईप कोण येईल, कोण सांगेल. हां ॲटोमॅटिक येईल तो त्याला. आला बघा कॉम्प्लेक्स. कळलं का नाही. राईट. टाईप वगैरे चेक केला. राईट. प्रत्येकाचा डेटा टाईप चेक केला, कुठले कुठले वापरायचे आहेत. ओके. सो कॉम्प्लेक्स सगळे डेटा टाईप कळले आता. ठीक आहे. आता बेसिक जर आपण म्हटलं तर तुम्हाला सिम्पल इनपुट वगैरे घेता येतं ना ऑलरेडी. इथेच केलं तरी चालेल, पण इथं एक second.py. ठीक आहे. म्हणजे आता कॉम्प्लेक्स वगैरे इनपुट पण घेऊ आपण युजरकडनं. जसं N1 सिम्पल झाला, इंटिजर एक हा चेक करून घेऊ. सो हे झालं सिम्पल हाऊ टू रीड द इनपुट वगैरे. राईट. ओके. सो सिम्पल N1ची व्हॅल्यू घेतली. बाय डिफॉल्ट स्ट्रिंग असते. काय असते, स्ट्रिंग असते. ती फक्त आपण इथे कन्वर्ट केली. हां. ओके. त्याच्यानंतर इथे ठीक आहे. हा झाला सिम्पल एक्झाम्पल हाऊ टू रीड द डेटा इन द पायथन. क्लिअर. आता हे आपल्याला माहिती असेल तर आपण थोडंसं वेगळं करूयात. क्लिअर. ओके. मग आपण काय करूयात, ही माझी एक पायथनची सिम्पल फाईल आहे. राईट. मग आता हे जे लिहिलेलं आहे ना, म्हणजे एकदम बेसिक गोष्टीमध्ये वेळ नाही घालायचा आता आपण याच्यात. तिथे एकली डिफाईन घेतलं मी. काय गेट सम नावाचा फंक्शन बनवला. काय केलं आपण, एक फंक्शन तयार करून घेतलं. काय नावाचा, गेट सम. अँड जस्ट कॉल दिस गेट सम हिअर. राईट. येस ऑर नो. प्रिंट लिहिलं याला वेलकम अँड प्रिंट घेतला इकडे थँक्यू. चेक द आउटपुट हिअर. So get sum you need to call. हे बघा आलं की नाही, नंबर 1 बरोबर आहे. 10 20 ॲडिशन इज दिस. क्लिअर. सो इन शॉर्ट यू कॅन क्रिएट युअर प्रोग्राम्स इनसाइड द functions. Understood? So how to create the function, using define and your function name. Whatever code you want to run you can add here and simply you can call. This is like acting like a main here. हे जे कोणासारखं काम करते, मेन सारखं काम करते. कळलं. ओके. आता हेच आपल्याला सी मध्ये फंक्शन यायला किती वेळ लागतो रिअलमध्ये. राईट. आता तुम्हाला ते आयडिया आहेत. सो इथे फंक्शन डिक्लेअर करा, त्यात तुमचा कोड लिहा आणि त्याला कॉल करा बरं पटकन. आता यालाच एक काम करू फक्त, की हे जे आता लिहिलेलं आहे मी
तर याला आपण जरा लूपमध्ये ॲड करून टाकू. कळलं? म्हणजे लूपची पण थोडी प्रॅक्टिस होऊन जाईल. 1 लिहिला, कळलं? वाईल लूप लिहिला इथे, आणि हे वेलकम नको इथे, हे 2 घेतले. पुढे प्रिंट 1 फॉर ॲड, 2 फॉर सबट्रॅक्ट, 3 फॉर काय आलं, मल्टिप्लिकेशन. राईट? वी नीड अ चॉईस हिअर. C is equal to integer input, enter your choice. If C equal to 1, call this ELS. If C equal to 2, call this, okay, ELF. C equal to 3 म्हणजे काय असेल ते कॉल करा, नसेल माहिती तर पास लिहा. काय लिहायचं? पास. लास्ट एल्स, प्रिंट इनव्हॅलिड. ओके, आणि इथे खाली आल्यावर लिहिणार आहे मी C equal to integer input, do you want to continue? Press 1. If C is not equal to 1, then break. काय करायचं? ब्रेक करायचं. ओके. हे झालं इथपर्यंत. असं सिंपल 1 असेल तर नंबर 1 आणि 2 ॲडिशनली डू यू वॉन्ट टू कंटिन्यू? यस. 2 दिला सबट्रॅक्शन, 2 आणि 2. अच्छा, मायनस नाही केलं बहुतेक मी. ओके, सो सब कॉल केलं. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू? नो, थँक्यू. कळलं? येस ऑर नो? सिंपल मेनूमध्ये बनवलं आपण हा प्रोग्राम. N1 कुठे गेला तो? डिफाईन इकडे गेला का? ओके. असं आता काय असतं याच्यातली सेटिंग थोडी आता आपण पहिल्यांदा करतोय. कशामध्ये? VS कोडमध्ये. तर पण जर मी आता हे तुम्ही मला शोधून दाखवा. जर पायचॅममध्ये राहिलं असतं, त्याचं एक स्ट्रक्चर असतं प्रोजेक्टचं. ही जी फाईल आहे, ही फाईल मी वेगळ्या याच्यात टाकणार. सपोज इथे टाकलाय अरिथमॅटिक मेनू नावाचं काहीतरी आहे, हे बघ इथे. आणि ह्या फाईलला नाव आहे अरिथमॅटिक मेनू. ह्या फाईलला मी इथे कॉल करणार आहे. किंवा एक काम करतो, हा कट केला, मेनू म्हणजे मेन, हा इथे टाकला कोड. कळलं? सम आणि सबट्रॅक्ट. कळलं? आणि याला कॉल करणार मी मेनूमध्ये. मग ते जे व्हाईल लूप होतं, आत्ता व्हाईलचा कोड कट केला का मी तो, हा इथे आहे. हा वाला कोड बरोबर आहे. हा जो आहे ना, राईट? तर हा माझा मेन क्लास समजून घ्या. कोणता क्लास झाला? मेन क्लास. इथे आपल्याला काय लिहायचं आहे? इम्पोर्ट. काय लिहायचं? इम्पोर्ट. फक्त आता VS कोडमधला जो सिंटॅक्स आहे तो थोडंसं इथे त्याचं स्ट्रक्चर बघावं लागेल आपल्याला थोडं. क्लिअर? म्हणजे ही जी फाईल आहे तुमची कोणती अरिथमॅटिक डाची, हे फंक्शन्सला तुम्हाला कॉल करायचं आहे ह्या फाईलमध्ये. म्हणजे ही फाईल वेगळी केली मी. कोणती? जी आपण ॲडिशन सबट्रॅक्शन केलं ते. क्लिअर? दिसतंय ना? याला काय केलं? वेगळं केलं. आणि याला मी आता ह्या फाईलमध्ये इथे इम्पोर्ट लिहिणार आहे. आता हेच पायचॅम राहिलं असं तर फार सोपं आहे. कंट्रोल स्पेस करून तो डायरेक्टली हे करतो आपल्याला. इम्पोर्ट काय फ्रॉम फाईलचं नाव काय त्या येतं का बघू. हां येतं आहे. अरिथमॅटिक इम्पोर्ट. हां आलं. स्टार घेतला तर सगळेच फंक्शन येतील. नाहीतर कोणतं आहे? गेट सम
गेट सम, बरोबर आहे. झालं काम, कळलं का नाही. थोडक्यात ह्या कन्सेप्टला म्हणतात मॉड्यूल. काय म्हणतात? मॉड्यूल. क्लिअर. म्हणजे ह्या फाईलमध्ये तुम्ही एक मॉड्यूल बनवला आहे आणि तो मॉड्यूल तुम्ही ह्या फाईलमध्ये इम्पोर्ट केला आहे. क्लिअर. अंडरस्टूड. ओके. सो मग ह्या पद्धतीने तुम्हाला 2 फाईल बनवायच्या आहेत. सो दिस इज द वन फाईल. ही तुमची मेन फाईल झाली सपोज. आणि या फाईलमध्ये तुम्ही काय केलं, ही जी दुसरी फाईल होती ह्यातल्या फंक्शन्सला ॲक्सेस केलं. क्लिअर. आता आपण जेव्हा एखादी फाईल तुम्हाला आता बरेचसे पुढे गेल्या नमपाय पांडास हे इम्पोर्टच करायचे ना, ते ऑलरेडी कोणतरी बनवून ठेवलेले आहेत. कळलं का नाही. फक्त ती लायब्ररीज आपल्याला आपल्या मशीनमध्ये ॲड करून घ्यावी लागते. तसंच आपण काय केलं, या प्रोग्राममध्ये सगळे फंक्शन्स बनवा ॲरिथमॅटिकमध्ये. क्लिअर. आणि यांना कॉल केलं कशामध्ये, सेकंडमध्ये, किंवा याचं नाव चेंज करा, मेन करा. क्लिअर. मग असा तुमचा प्रोग्राम करा. एका फाईलचं नाव असेल area.py आणि दुसरी असेल area_main.py. कळलं. एरियामध्ये सगळे फंक्शन आहे, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, आणि मेनमध्ये काय करायचं ते इम्पोर्ट करायचे. हा झाला पहिला प्रोग्राम. पुढच्या लेक्चरमध्ये सगळे हे लॉजिक बघू आपण. कुठले, हे पॅलिंड्रॉम वगैरे, पॅटर्न्स अँड ऑल दिस थिंग्स, म्हणजे लूपचा टॉपिक बेसिकली. क्लिअर.